विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा तसंच कंबाईन पूर्व परीक्षा 2026च्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची योजना, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, अशी एक्स्पेक्टेड योजना ती आहे द पीएम सूर्याघर मुफ्त बिजली योजना. ही जी योजना आहे ती 13 फेब्रुवारी 2024 या दिवशी लॉन्च करण्यात आलेली. ही डेट विसरू नका. आणि मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही योजना येते. तर याचा मूळ उद्देश काय, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मार्च 2027 पर्यंत, कधी मार्च 2027 पर्यंत 1 कोटी घरांना, किती 1 कोटी घरांना त्यांच्या घरांच्या छतावर सौर पॅनल बसून दर महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवणे. किती? 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवणे हे याचा मूळ उद्देश आहे. तर या योजनेसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 75,021 कोटी एवढी गुंतवणुकीची तरतूद केलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक ज्या म्हणजे जे व्यक्ती, जे हाऊस होल्ड्स या योजनेअंतर्गत अप्लाय करतील त्यांना सबसिडी सुद्धा दिली जाते. तर ही सबसिडी 40 ते 60% दिली जाते. जर या योजनेअंतर्गत 2 किलोवॅट पर्यंतचा क्षमतेपर्यंतचा सौर जी यंत्रणा असते त्याच्यासाठी एकूण खर्चाच्या 60%, तर 2 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या यंत्रणेसाठी अतिरिक्त खर्चावर 40% अनुदान दिलं जातं. तर आता हे अनुदान किती मिळतं? आता तुम्हाला माहित असेल की बघा, 2010ला आपण जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन सुरू केलं होतं, ज्याचं उद्दिष्ट होतं 2022 पर्यंत एकूण 100 गिगावॅट सौर ऊर्जेची निर्मिती करणं. या 100 गिगावॅट पैकी 60 गिगावॅट हे सौर प्रोजेक्टद्वारे आणि 40 गिगावॅट हे रूफ टू पॅनल जे असतात घरावरचे त्याच्याद्वारे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. मग हेच उद्दिष्ट कंप्लीट करण्यासाठी पीएम सूर्याघर मुफ्त बिजली योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. तर आता याच्या अंतर्गत सबसिडी किती मिळते? जर तुम्ही अप्लाय केलं आणि तुमचा प्रोजेक्ट जर 1 ते 2 किलोवॅटचा असेल घरावरचा, तर त्यासाठी 30 ते 60 हजार सबसिडी मिळते. 2 ते 3 किलोवॅटचा जर प्रोजेक्ट असेल तुमचा, तर 60 ते 78 हजारापर्यंत सबसिडी मिळते. आणि 3 किलोवॅटच्या वर असेल तर 78 हजार रुपये एवढी तुम्हाला सबसिडी मिळते. तर या शॉर्ट्सला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो. सो धन्यवाद.